नमस्कार. तर आज आहे शुक्रवार, श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे. रांगोळी आणि हळदीचं लेपन माझं झालेलं आहे. सकाळीच मी देवपूजा व लक्ष्मीची पूजासुद्धा मी करून घेतलेली आहे. तसंच वैभव लक्ष्मीची पूजेची सुद्धा मान्य केलेली आहे. माझे संपत शुक्रवार श्रावणात असतात. जेवढे पण श्रावणात शुक्रवार येतात तेवढे मी शुक्रवार करते. आणि अशी गॅसची म्हणजे चुलीची पूजा केलेली आहे अन्नपूर्णे देवीला स्मरून. आणि हे सद्गुरूंचा आज मी उपासने ठेवलेला आहे. बायकांना ओटी, नारळ असे आणि हे फराळाचं असं द्यायसाठी ठेवलेलं आहे. चण्याचा प्रसाद आमच्या केंद्रातून उपासना यज्ञ श्रावण महिन्यात करतात लेडीज गुरु भगिनी. तर प्रत्येकीच्या घरी असतो आणि हरिपाठ नामसंकीर्तन असे म्हणतात आणि खूप बरं वाटतं. आज शुक्रवार असल्यामुळे मी आज माझ्या घरी ठेवलेलं आहे. तब्येत बरी नाही तरीसुद्धा मी आज माझ्याकडे उपासनेने ठेवलेलं आहे. आणि माझ्याकडे गुरु भगिनी सगळ्या आल्या, त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि खूप मला आनंद झाला माझ्या मनाला की सगळ्याजणी आल्या. आणि श्रावणातील हा दुसरा शुक्रवार आहे, तर त्याचं औचित्य साधून मी उपासना यज्ञ ठेवलेला आणि सगळ्याजणी आल्या, त्याबद्दल मी आभारी आहे. सगळ्यांना मी ओटी वगैरे दिले, फूल दिले. त्या माझ्याकडे लक्ष्मीच्या रूपातच आल्या अशा. आणि माझा दुसरा शुक्रवारही आज पार पडला आणि सगळ्या आल्या वगैरे, मला बरं वाटलं. आणि प्रत्येकीच्या घरी म्हणजे उपासना यज्ञ हा चालू असतो. माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मला जाता येत नाही. मी कधी गेली तर मी तुम्हाला शूट करून नक्की चॅनलवरती अपलोड करेन. आज तुरु फाटतं. लक्ष्मणरावांचं नाव घ्यायला लय भारी वाटते. संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, लक्ष्मणरावांचे नाव घेते सर्वांनी ऐका. ताडतडाचा, पानवडाचा, सोजी गव्हाची, बहीण भावाची, लेक कोरगावकरांची, सून केरकरांची, केरकरांच्या घरी 2 नारी स्वयंपाक करी, अष्टपुत्राचा थाट, चंदनाचा पाठ, प्रशांत केरकरांचे नाव घेते हरिपाठाचा थाट. थोडी हिंदतोची मनात प्रोफेसरांचं नाव घेतात चिंततोची मनात. मजगरात खांबाला घड्याळ, घड्याळात वाजला एक, संदीपरावांचे नाव घेते देवजीदेवांची लेक. सर्वांनी उखाणे घेतले. शिवाजी सारखा समुद्र, जिजाई सख्खी माता, प्रकाश रेड्डीचं नाव घेते खास सर्वांच्या करता. कोल्हापूरला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, भावाने दिला हुंडा, काकाने घेतली भांडी, मामाने केला आहे, सुधीररावांच्यासाठी सोडली मी भांडी. कनागाली वापूर, दिनेश बरसांचे नाव घेते सर्वांचा मान राखा. ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती, अरुणाचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य येते. सर्वांनी उखाणे घेतले, सगळ्या आल्या. माझं संपत शुक्रवारचं हळदी कुंकूसुद्धा झालं आणि मला खूप बरं वाटलं. स्त्रिया संपत शुक्रवारी, श्रावणी शुक्रवारी आपल्या घरी याव्यात. त्यांना हळदी कुंकू द्यावं, चण्याचा प्रसाद द्यावा, गोडधोड द्यावं
असं या व्रताचा नियम आहे. देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांचा आरोग्य संपन्न राहू दे, देवायांचा आरोग्य संपन्न राहू दे, देवायांचा आरोग्य संपन्न राहू दे. या सगळ्या जणीला मला खूप खूप बरं वाटलं. नंतर अनिताई आणि नारकर वहिनी थोडं झिम्मा फुगडी खेळलो. म्हणजे आज शुक्रवारसुद्धा होता, त्यानिमित्त चालू हे असं आम्ही तिघींनी मजा केली. स्वस्तिकी आणि अनिता फुगडी घालत आहेत आणि सगळ्याजणी माझ्याकडे आल्या. खूप बरं वाटलं. आणि संध्याकाळी मी पुरणाचे दिवे केलेले लक्ष्मीला ओवाळण्यासाठी, तर त्यांची मी पूजा करून घेत आहे. कथा वाचून झाली माझी आणि दिव्यांची पूजा करायची आणि मग ते प्रज्वलित करायचे दिवे आणि त्यांना त्या दिव्यांनी लक्ष्मी मातेला ओवाळायचं आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांनासुद्धा ओवाळायचं. हे बघा किती मस्त दिसते लक्ष्मीचं रूप. आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. वैभवलक्ष्मीचे व्रतसुद्धा माझे चालूच आहेत. श्रावणातील दुसरा शुक्रवारसुद्धा स्त्रिया आल्या माझ्याकडे आणि हळदी कुंकू घेऊन गेला. मला खूप बरं वाटलं, आनंद वाटला. तुम्हाला कसं वाटलं सांगा.